सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बघता बघता पितृपक्ष संपत आला आणि नवरात्रीचे आगमन होणार आहे. माता अंबेचे आगमन होणार आहे. तर यंदा 2025च्या नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. आणि आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही थंबनेल पाहिलंच आहे. त्याचप्रमाणे यंदा देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे. आणि जेव्हा देवीचं आगमन आणि देवीचे नवरात्र हे सोमवारपासून सुरू होतात, तेव्हा देवीचं आगमन हे हत्तीवरून होतं. म्हणजे काय? याचा अर्थ काय? येणारं वर्ष कसं जाणार आहे? कसं असणार आहे यावर्षीचं सगळं एकूण अंदाज ते आपल्याला देवी दुर्गा ज्या वाहनावरून येते त्याद्वारे समजतं, ज्या दिशेला पाहते त्याद्वारे समजतं. तर चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. पण तत्पूर्वी तुम्ही प्रथम आपला व्हिडिओ पाहताय किंवा रोज आपला व्हिडिओ पाहताय, पण अजून सबस्क्राईबच केलेलं नाही आहे, तर जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहिती, सणवार, व्रतवैकल्य, ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय यासोबत लाल किताबातील साधे सोपे उपाय यांची चर्चा आपण इथे करत असतो. अगदी सहज कुणीही करू शकतील असे उपाय नेहमीच माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच कमेंटमध्ये सगळ्यांनी भरभरून माता अंबेचा जय जयकार करा आणि माता अंबेला मनोभावे आपल्या घरी येण्यासाठी स्वागत म्हणून मातेचं नामस्मरण कमेंटमध्ये जरूर करूया. कारण जेव्हा देवीचे नवरात्र हत्तीवरून होतं, म्हणजे येणारं वर्ष अतिशय शुभ जाणार असा संकेत असतो. चांगल्या घटना येणाऱ्या वर्षांमध्ये घडणार आहे. हे वर्ष अतिशय चांगलं असं शुभ फलदायी ठरणार हा संकेत मिळतो. पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत? हत्तीवरून देवीचं आगमन होतं, तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात? याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया. आणि आपल्या या नवरात्रीची सुरुवात जी सोमवारी होते किंवा रविवारी होते, तेव्हा देवीचं आगमन हे हत्तीवरून होतच होतं. मातेचं आगमन हे हत्तीवरून झालंय ही अत्यंत शुभ घटना मानली जाते. म्हणजेच यंदाचा पाऊस खूप चांगला पडणार आहे, शेतीमध्ये भरभराट होणार आहे असा संकेत असतो. इतकंच नाही तर देशात धान्याची वाढ होणार आहे, दूध दुभत्याचे उत्पन्न वाढणार आहे. एकंदरीतच देशामध्ये सुख समृद्धी ही येणार आहे असा संकेत असतो. म्हणूनच देवी हत्तीवरून येणार हा संकेत भरभराटीचा आहे. हत्ती म्हणजे काय? पूर्वीच्या काळी हत्ती म्हणजेच वाहन संपत्तीसाठी मानलं जात असे. कारण पूर्वीच्या काळी हत्ती म्हणजे अंबारी रथातून बसून येत असे. अंबारी अनेक जणांनी ऐकलं असणार राजे राजवाड्यांच्या काळामध्ये. त्यामुळे हत्तीला खूप प्रतिष्ठेचं मान-मरातब प्राप्त झालेलं होतं. म्हणून हत्ती हे सुख-समृद्धीचं प्रतीक आहे. याचबरोबर नवरात्रीत बसवले जाणारे घट जे आहे ते पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते आणि हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरला जातो. शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार आहे याचा अंदाज येतो यामुळे. जसं ते घट उगवतं, ज्या प्रकारे त्या घटाची उगवणी होते, त्या प्रकारे कळतं की शेतकरी राजाने कोणतं पीक घेतलं पाहिजे यंदा. म्हणूनच या उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक प्रमाणे असे 9 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा आहे. 10व्या दिवशी पूजा करून उद्यापन म्हणून घट हलवला जातो. तर यंदा 22 तारखेपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि नवरात्री 2 ऑक्टोबरला गुरुवारी संपणार आहे. गुरुवारी विजयादशमी आहे. असेच प्रत्येक वाराचे महत्त्व आहे की ज्या वारी देवी कोणत्या वाहनामध्ये बसून येऊ शकते, अशा प्रकारचं आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहून ठेवलेली माहिती आहे. यासोबतच आपण काय करायचं आहे तर या 9 दिवसांमध्ये देवीची ओटी भरायची आहे आणि अनेक ठिकाणी देवीची ओटी भरल्यानंतर जोगवा मागितला जातो. पायाने म्हणजेच अनवाणी पायाने चालण्याचा उपवासामध्ये नियम केला जातो. कोणी नामस्मरण, कोणी स्तोत्रपठण, एकंदरीतच काय तर भौतिक सुखातून मन काढून घेऊन अध्यात्मामध्ये
आपलं मन आणि वेळ घालवायचा असतो. या 9 दिवसांमध्ये भक्ती आणि ऊर्जा इतकी मोठ्या प्रमाणात असते. अंबे मातेचा जो संचार आहे तो या पृथ्वी तलावावर इतक्या मोठ्या प्रमाणात असतो, की अगदी तुम्ही मनोभावे जगदंब, जगदंब, जगदंब असं नामस्मरण जरी केलं, तरी माता कोणत्या ना कोणत्यातरी रूपात तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वतः तिथे आलेली असते. अतिशय सूक्ष्म स्वरूपात मातेचं अस्तित्व आपल्या घरामध्ये असतं. म्हणूनच या 9 दिवसांमध्ये कुंकुमार्चन हे मातेची आवडती सेवा ही जरूर केली पाहिजे. याशिवाय अनेक ठिकाणी बघा घटस्थापना ही केली जाते. तर घटस्थापना कशी करायची आहे याबद्दल देखील आपण सविस्तर बोलणार आहोत आणि त्यासोबतच आपण आणखीन लाल किताबामधील उपाय काय करता येतील 9 दिवस त्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. म्हणूनच आपल्या चॅनलला जरूर भेट द्या आणि सोबतचं बेल बटन आणि सबस्क्राईब बटन जरूर प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ.